आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन बीएमसी सह सर्व पालिका निवडणुका लढवाव्यात असा लोकांचा दबाव। पालिका निवडणुका एकत्र लढवण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। दिवस रात्र महापालिकेच्या पैशांवर जगणारी ही लोक आहेत। शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा ठाकरे कुटुंबावर निशाणा। मी बोलायला सुरुवात केली तर पश्चाताप करण्याची वेळ येईल, केसरकरांचा ठाकरे कुटुंबाला इशारा। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे संजय राऊतांचा टोला। तर मोहन भागवतांनी केलेल्या निवृत्तीच्या वक्तव्यावरून राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 75च्या वेळी शाल ही अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावा असा होतो, असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलं होतं। मनात निवृत्तीचे विचार येणं ही देशासाठी शुभ संकेत। तर शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितल्यानंतर राऊतांचं विधान। गिरणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे घेणार बैठक। आझाद मैदानावरील आंदोलनानंतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। विधान भवनात ही बैठक होणार। गिरणी कामगारांच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणार। आमदार आमच्या सोबत होते तेव्हा त्यांना उद्धव साहेबांची भीती होती। आमदार शिंदेंचं ऐकत नाहीत की त्यांना पाठिंबा, हे फडणवीसांनी आता ओळखावं। संजय गायकवाड यांच्या मारहाण प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा। आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना रद्द। तर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून आमदार गायकवाडांनी कर्मचाऱ्याला केली होती मारहाण। 21 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दुबईला महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा निशिकांत दुबेंना इशारा। प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यासंदर्भातला संयुक्त समितीचा अहवाल सादर। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत हा अहवाल मांडला। जनसुरक्षा विधेयकावरून आता विरोधक आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता।